हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात? बरे आहेत ना? मी पण बरी आहे. पण दादा कुठे बॅक बॅक टू पॅव्हलियन आलेला आहे. चौके छक्के सगळे क्लीन बोल्ड होऊन, म्हणजे सगळ्यांना करून, म्हणजे तो नाही झाला हो क्लीन बोल्ड, 4 सिक्सर मारून दादा आला आहे बॅक टू पॅव्हलियन. आम्ही तिघी बायका बॅक टू द मायका. तिघं बायका मायकामध्ये आलेल्या आहेत, स्वतःच्या मायक्यामध्ये आलेल्या आहेत. आणि आता काय झालं आहे, बॉम्बेमध्ये आलं ना तर ह्यांना खेळ खेळायचे वाटतात. अहो, एवढं खेळ खेळतात. अहो, खेळ खेळायचं म्हणजे काय माहीत का तुम्हाला? क्रिकेट बॅट नाही आणि ते दुसरे खेळ नाही हो. दुसरे खेळ खेळले असते तर कधीतरी काहीतरी कळालं असतं ना आपल्याला. पण ते खेळ नाही हो. हे खेळ म्हणजे एक जागी यायचं, ते घर घ्यायचं, त्याला भाडं द्यायचं, मग परत भाडं मागायचं, दुसऱ्याकडे जायचं, ते तिथे पण भाडं घ्यायचं, सॉरी द्यायचं, आणि नंतर ते पण खाली करायचं. असं गेम चालू आहे लोकांचा. आता काय आहे, फुल कॅश देऊन घेतलेली होती कार दादाने. आता दादाच्या खिशात काही पैसा नाही म्हणतो, पण हे सगळं खोटं आहे हो. मातोश्रीची हौस होती टॉवरमध्ये राहायला. मातोश्रीची काय काय हौस होती टॉवरमध्ये राहायला. आता हौस झाली. आता चला परत जाऊया कुठे. हम्म, तिथे मातोश्रीची हौस होती मोठ्या टॉवरमध्ये राहायला. मातोश्रीची काय हौस होती मोठ्या टॉवरमध्ये राहायला. आता ते सगळं जाऊ द्या. आता कुठे जायचं राहायला अशी परिस्थिती झालेली आहे मातोश्रीची. कारण जे जीव चुरचुरतो, मातोश्रीचा जीव चुरचुरतो. अहो मातोश्री, तुमच्या घरी ह्या प्लेटी त्या प्लेटी, म्हणजे फिश थाली, ही थाली, सुरमई थाली, पापलेट थाली, तेव्हा पैसे घेताना जीव तुमचे ते सबस्क्रायबरांचा जीव चुरचुरत असेल. आणि तुम्हाला फक्त 5,000 एक्स्ट्रा द्यायला तुम्हाला जीव चुरचुरतो. ओ हो हो, असं कसं चुरचुरतो? नक्की मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला असं जीव कसं चुरचुरतो? मातोश्रीची हौस होती मोठ्या टॉवरमध्ये राहायला. मातोश्रीची हौस होती मोठ्या टॉवरमध्ये राहायला. आता निघाले आहे काजू बेबीच्या घरच्या बाजूला राहायला. अरे आव, आव. काय मस्त बोलली मी. ओ माय गॉड. म्हणजे ना दादाचा खेळच झालेला आहे. म्हणजे दादाचा खेळ आहे. आता लहान मुलं लहान असताना बातुकलीचा खेळ, मुलं चोर पोलीस असं खेळतात. पण दादाचं लहानपणाचं काही माहीत नाही, पण हे मोठं झाल्यानंतर एक शौक आहे. तर तो मुंबईमध्ये आला, जसं गावामध्ये ते झोपडी स्टेमध्ये थाल्या चेंज करतो. म्हणजे एक प्लेट ठेवणार, त्याच्यात वाटी ठेवणार, मग ते वाटी भरणार, मग परत दुसऱ्या थालीमध्ये ठेवणार, मग तिसरी वाटी काढणार आणि ते चौथ्याच्यामध्ये ठेवणार. म्हणणार अरे हे मॅचिंग नाही होत, बरोबर नाही होत, मग त्याच्यात कलरफुल करणार. तो तो असे सगळे कामधंदे करतो. तर ते गावामध्ये असतं, झोपडी स्टेमध्ये. पण जेव्हा तो मुंबईला येतो ना, तर मोठे मोठे निशाणे मारतो. इथे प्लेट इकडे तिकडे करतो, इथे फ्लॅट इकडे तिकडे करतो. म्हणजे लास्टला टटच येतं. इथे प्ले आणि प्लॅ असं झालेला प्रॉब्लेम आहे. अरे दादा, तू त्या प्लेटी चेंज करतो ते बस होतं, हे फ्लॅट चेंज करायचं आम्हाला तुमच्या सबस्क्रायबराला थकून जातील. सबस्क्रायबर म्हणतात किती फ्लॅट चेंज करतो, त्यांचा जीव चुरचुरतो. अरे इथे मातोश्रीचा जीव चुरचुरत होता, पण आता त्यांच्या गावात राहणाऱ्या लोकांचा पण जीव चुरचुरायला लागला आहे. कसं? ह्यांचे 30,000 रुपये वाया जातात ना, त्याच्यामुळे मग ह्यांना अर्ध्या रेटमध्ये घर पाहिजे. अरे मित्रांनो, मला तुम्ही सांगा, जर आता आपण एखादी वस्तू घ्यायचं असेल, आता आपण म्हणतो ना, आपलं काय राशन कार्ड ऑरेंज असो व्हाईट असो काही असो, पण एक गृहिणी असते ना, तिला आता काही समजा तिला एक वॉशिंग मशीन घ्यायचं आहे किंवा काय घ्यायचं आहे, तर ती काय विचार करते, आपण आहे ना हे रुपये ना एकदा नाही द्यायचे, एकदाच नाही द्यायचे. समजा ते इंटरेस्ट समजून 8 महिन्याचे 800 किंवा 900 रुपये होत असेल, पण ती गृहिणी काय म्हणते, अरे बाबा 15,000 20,000 रुपये आपण एकदाच द्यायच्यापेक्षा आपण आहे ना EMI म्हणून असं देवा, ते रुपये आपल्याला वापरता येतील वर्षभरासाठी. जर महिन्याला 1,000 2,000 रुपये जाईल. पण
बायकांचं लॉजिक असतं. पण इथे ह्या 3 बायकामधली एक बाईचं लॉजिक काय माहिती आहे का? एकदाच भरून टाकायचं. अरे बाई माणूस, मला काय सांगायचं आहे, की जेव्हा आहे ना, तुझ्याकडे पैसा आहे म्हणून तू सगळा देऊन नाही टाकायचा तिकडे. आता या बाई माणसाने काय केलं होतं, तो भाड्याला राहायला गेला होता आणि तिथे 1 वर्षाचं सगळे 3 लाख कितीतरी होतात म्हणे. 3.5 लाख काहीतरी झाले आणि एकदाच ट्रान्सफर केले. तर मला हे सांगायचं आहे, की ह्या बाई माणसाला थोडीफार अक्कल नाही, की ते 3.5 लाख ते वापरता आले असते आणि महिन्याला 30,000 गेले असते. महिन्याला त्या माणसाला मजा, त्या माणसाची मजा. ज्याला 3.5 लाख झटक्यामध्ये भेटले, त्याने एफ करून मस्त पैसे कमवले असतील आणि डिपॉझिट तुम्हाला दिले असतील उरलेले. हां, ते काय आहे ते दिलं असेल. बरोबर आहे, त्या माणसाची मजा. पण दादाला काय समजतं, वेगळ्या ठिकाणी फक्त 50 रुपये म्हणतो, तुम्ही सांगता 50 रुपये जास्त झाले, तुम्ही सांगता 60 रुपये जास्त झाले. माझ्या आईला कॉमोड पाहिजे, कॉमोड. अरे त्याला कमोड म्हणतात रे. तू काय कोमोड कोमोड काय करतो तू? हां, तुझ्याकडे कोमोड आहे का? दुसऱ्यांच्या घरी कोमड नसतं हो, कमोड असतं, कमोड. ठीक आहे ना? ते काय पागलसारखं पिटायचं कुठे. तुम्हाला वाटत असेल आमचं घर आम्ही चेंज करतो, किती चेंज करतो, किती चेंज करतो, किती चेंज करतो, असं वाटत असेल. पण तसं नाही हो. लोकांना पण थकून गेले ना. गावामध्ये ते प्लेटे इकडे तिकडे करताना थकून गेले आणि तू मुंबईला आला म्हणतो, आम्हाला ना माझ्या बाबूला ना, बाबू माझ्या बाबूला कुठं राहायला आवडतं, बाबू म्हणते गावाला, तिथे शांत असतं. पहिलं घर आम्ही का नाही राहिलो, तिथे आवाज होता ट्रेनचा. ओ, मग परवाशी ते राजमहल असं बांधून दाखवलं होतं, तिथे काय फ्लाईटचा आवाज येत होता का? तिथे पण ट्रेनचाच आवाज येत होता. आम्ही ऐकलं, तू बोलला. मग ते नाही होत का? त्याच्याने जीव चुरचुरत नाही का? त्याच्याने डोक्यात मुंग्या येत नाही का? आणि डोक्याचं डॉक्टर, असा कुठला डोक्याचा डॉक्टर आहे मुंबईमध्ये? अरे त्याला काहीतरी नाव आहे ना, अरे डोक्याचं डॉक्टर. पब्लिकला तुम्ही सांगताना स्पष्ट सांगायला पाहिजे, जेणेकरून डोक्याचे डॉक्टर म्हणजे काय? डोक्याचे डॉक्टर म्हणजे पुष्कळ प्रकारचे असतात, सायकेट्रिक पण असतो डोक्याचे डॉक्टर. मग डोक्याचे डॉक्टर, मग लोक म्हणतील की मातोश्री सायकेट्रिक पेशंट आहे. तुम्ही बोलता डोक्याचे डॉक्टर, डोक्याचे डॉक्टर, डॉक्टर. मग लोकांना वाटेल खरोखर मातोश्री बोलत असतात की जीव चुरचुरतो, जीव चुरचुरतो, असं लोकांना वाटेल की हिला काय मानसिक प्रॉब्लेम आहे. डोक्याचे डॉक्टर पुष्कळ असतात, नराचे डॉक्टर असतात. म्हणजे असतं, तू सांगताना क्लिअर सांगायला पाहिजे की काय प्रॉब्लेम आहे. हां, नुसतं आईचं चॅनल म्हणतो आणि हा मस्त. आता परवाशीच बघा ना, परवाशीच्या व्हिडिओमध्ये, आता आपण तो काल बघितला. तर कालच्या व्हिडिओमध्ये काय झालं, मातोश्री रेल्वे स्टेशनवर उभे होत्या, सुनू होत्या, ओहो पुत्रवधू होता तिथे, सगळे उभे होते. तर मातोश्रीने ना ते बॅगा उचलून एका जागेवरून परत त्या जिथे उभ्या होत्या तिथे आणल्या. ठीक आहे. पण आपल्या ह्या मातोश्रीचे पुत्रवधूला एवढा राग आला, आम्हाला परत तिकडे जायचं आहे ना. अरे पण समजून घ्यायला पाहिजे ना. हां, तुला ते फिरायला जायचं असताना कशी मस्तपैकी मेकअप बिकअप करून शायनिंग करून जाते, मग तिथून इथे बॅग आणली तर काय झालं? समजून घ्यायला पाहिजे होतं ना. बरोबर आहे की नाही? मातोश्रीला कोंबड पाहिजे म्हणताना तुम्ही एवढं हे करतात, तर ती एक बॅग इथून तिकडे हलवताना तुम्हाला माहिती आहे की तिला पायाला दुखतो, तिला गुडघ्याला त्रास आहे. मग तुम्ही सांगायला पाहिजे ना, तुम्ही तिथेच उभं राहायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्याकडे ठिकाणी येऊन उभा का राहिला? तिला तिथे बॅग घेऊन यावं लागलं. मला आहे ना मैत्रिणीनं खरोखर हा एवढा म्हणजे त्या व्हिडिओमध्ये एवढा लोकांना ना सबस्क्रायबरना म्हणतो की या या माझ्या घरी या, तुम्हाला काम असेल नसेल तर या, आमचं सामान इकडे तिकडे करून दे. ए, दुसरा कोण सबस्क्रायबर असताना ते एक लाफड मारलं असतं त्या मोबाईलमधूनच. तुझ्या घरी सबस्क्रायबरनी यायचं का? काय वेगळे धंदे कामधंदे नाही का? ते तुझ्या घरी ते हेल्पर आहेत त्यांना बोलव तुझ्या घरी, त्यांना पगार दे, तो काय थोडाफार देतो ते दे. ते तर येणारच नाहीत. ते तर ते बिस्किटं फेकून ते मारतील तुझ्या तोंडावर की जा तू तुझ्या मच्छी फ्राय तूच कर आणि काय ते तुझं काय मडकीची भाजी तूच कर आणि तुझ्या चपात्या तूच कर आणि ती काळं मटण आणि पांढरं मटण आणि ते काय फणसाची भाजी तूच कर.
आला मेला असं म्हणतील आणि तू सबस्क्रायबरला म्हणतो ये आमची या काम नसेल तर या आमच्या बॅग उचला. तुझी काजू बेबी आहे ना, तिला दे जरा. तरणी 25 वर्षाची. हो का, 25 वर्षाची आहे का 30 वर्षाची आहे ती घोडी? बापरे, काय माणूस आहे बाबा. याने चेंज करायचं घर आणि म्हणतो सबस्क्रायबरांना या माझं सामान उचला. तुझ्या बोलणार होती आता मी कोणाची नोकर आहे म्हणून. पण रिस्पेक्ट आहे आपल्याला, आपण रिस्पेक्ट देतो त्या माणसाला की त्या व्यक्तीला. ठीक आहे ना. तुझा व्हिडिओ चॅनलायझं आणि बडबड तुझी आणि मातोशी 15,000 नको 10,000 बस होते. हो का मातोश्री? आता जावा. ती कोण बिगीन बाई काय जावा त्याला काय म्हणतात, काहीतरी म्हणतात बाबा. आम्ही तिघी बायका चाललो सुनेच्या मायका. वा वहिनी, चुम्मेश्वरी परफॉर्मन्स. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नाही काय करायला पाहिजे, लाईक आणि शेअर करा, समजलं का? नाहीतर जीव चुरचुरतोय इथे माझा. बाय बाय.